ज्या लहान मुलीचा फोटो आता तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तिचं नाव आहे हबीबा। गेले 2 वर्ष सलग गाझामध्ये इस्रायलकडून नरसंहार चालू आहे आणि या नरसंहारामध्ये आत्तापर्यंत जवळपास 70,000 लोक मेलेत। त्यातले 20,000 ही लहान मुलं आहेत आणि त्यांचं सरासरी वय हे फक्त 5 वर्ष आहे। त्यातलीच एक हबीबा। तिची आई सांगते की ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला हबीबाचं छोटंसं शरीर थरथर कापायचं। त्या दिवशी हबीबाला चित्र काढायचं होतं। तिने आपले कलर्स आणि ब्रश घेतले आणि टी व्हीवरती चालू असलेले न्यूज त्याचं चित्र काढायला घेतलं आणि त्याचबरोबर पॅलेस्टाईनचा झेंडा काढला। 1 तासानंतर आमच्या घरावरती इस्रायलकडून हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी मरण पावली। त्यावेळी ती 3रीत होती, अभ्यासात अत्यंत हुशार आणि पुढे जाऊन तिला डॉक्टर बनायचं होतं। एका क्षणातच सगळं उद्ध्वस्त झालं। आमच्याकडून आमच्या सुंदर चंद्राचा प्रकाश आमच्याकडून हिरावून घेतला गेला। माझ्या काळजाचा तुकडा हिरावून घेतला गेला। हा वेडेपणा लवकरात लवकर थांबायला हवा। हबीबाच्या जाण्याने मी जे भोगलंय ते इतर कुठल्याही आईने जगात भोगू नये असं मला वाटतं। हे होते हबीबाच्या आईचे शब्द। आणि हबीबासारख्या आणखीन 20,000 मुलं आहेत ज्यांनी या नरसंहारामध्ये आपला जीव गमावलाय। तेवढीच मुलं कायमची अपंग झालेत। हा वेडेपणा लवकरात लवकर थांबायला हवा। यासाठी आपण आज 1 दिवसाचा उपवास धरतोय इन सॉलिडॅरिटी विथ गाझा। तुम्हाला जर हबीबामध्ये स्वतःच्या घरातली मुलगी दिसत असेल तर तुम्ही ह्या उपवासामध्ये नक्की सामील व्हा।